कशाबद्दल का विरोध केला आमच्या जवळपास 1 वर्षापूर्वी डॉक्टर तारक यांच्या चेहऱ्यावर काळे फासले होते, पण आज 1 वर्षानंतर त्यांना दुधाने आंघोळ घालण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांनी हे काळं फासलं होतं त्यांनीच ही आंघोळ घातलेली आहे. नेमकं घडलंय काय ते आपण पाहू. 1 वर्षापूर्वी सुनील कोटकर साहेबांनी काळं फासण्याचा प्रयत्न केला होता. मीडियामध्ये बातम्या सुद्धा लागल्या होत्या आणि आपली चूक दुरुस्त करताना दुग्ध म्हणजे त्यांना आंघोळ घालण्यात आलेली आहे दुधाने. तर आपल्याला जाणून घ्यायचं की 1 वर्षात असं काय घडलंय की सुनील कोटकर साहेबांनी जे काळं फासलं होतं ना, आज परत जे परिवर्तन झालंय किंवा ह्या घटनेच्या पाठीमागचं काय कारण आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. दादा, काय सांगाल, काय भावना आहेत? 1 वर्षात असं काय घडलं? त्यावेळची काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे? सर्वप्रथम तमाम समाज बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. 31 डिसेंबरच्या या पूर्वसंध्येला मी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक यांच्या हॉस्पिटलला आम्ही 1 वर्षभरापूर्वी आंदोलन केलं होतं. आंदोलन करण्याचा उद्देश असा होता की यांनी आंतरवालीत जे उपोषण सुरू होतं संघर्षोद्याचं, त्या उपोषणाला विरोध केला असं आम्हाला सांगण्यात आलं. चुकीचा मेसेज आमच्यापर्यंत आला आणि लगेच आमची भावना अनावर झाल्या. राग आला आम्हाला. आम्ही त्या रागातून भावना अनावरून भावनेच्या भरात येऊन आम्ही ते आंदोलन केलं होतं. परंतु देर आहे दुरुस्त आहे. सुबह का भुला अगर शाम को घर पे आए तो उसको भुला नहीं कहते. त्यामुळं आम्ही केलेल्या कृत्याचं जे आम्ही आंदोलन केलं होतं त्याची आम्ही कुठंतरी चूक झाली असं आम्हाला वाटलं. आणि ज्यावेळेस डॉक्टर साहेबांची आमची भेट झाली, भेटीअंती आम्हाला असं ठरलं की डॉक्टर साहेबांनी जे निवेदन जालन्याच्या कलेक्टर साहेबांना SP साहेबांना दिलं होतं त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की त्यांचा या उपोषणाला विरोध नाही, आंदोलनाला विरोध नव्हता. त्या गावात जे वातावरण दूषित होत चाललं होतं, जातीवाद वाढत चालला होता, जे गाव अनेक वर्षापासून गुण्यागोविंदानं राहत होतं, त्या गावात वातावरण कलुषित होत चाललं होतं. ते वातावरण खराब होऊ नये म्हणून डॉक्टर साहेबांचा उद्देश असा होता की बाबा इथं ते उपोषण तुम्ही थांबून तुम्ही दुसरं ठिकाण निवडा, पण ह्या गावात आता नको. ही त्यांची रास्त सरळ स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका होती. ती भूमिका आम्हाला उशिरा कळाली. म्हणून आज नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या कामानं करावी. नवीन वर्ष उद्या येत आहे. आज तो मावळणारा सूर्य 1 डिसेंबरचा त्या पूर्वसंध्येला आमचे मित्र डॉक्टर रमेशजी तारक आम्ही यांचा दुधाने अभिषेक करून शाल आणि पुष्पहार आम्ही यांचं पूजन केलेलं आहे. आणि आम्ही जाहीर दिलगिरी समाजाची दिलगिरी व्यक्त करतो. कारण डॉक्टर रमेश तारक हे देखील आमच्या समाजाचे आहेत, समाजाचे घटक आहेत. त्यांनी देखील संघर्ष योद्ध्याच्या, लोक म्हणतात संघर्ष योद्धा म्हणून आम्ही म्हणतो संघर्ष योद्ध्याच्या खांद्याला मानताय की नाही म्हणून काय संबंधी मानायचा. मी सुद्धा संघर्ष योद्धा आहे ना, आयुष्य गेलं माझं. हां, आमचा बी समाजाने आहे. फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पाहू आमचं कामं. अनेक गुन्हे आमच्यावर. संघर्ष योद्धा किती गुन्हे येते त्यांनी सांगावं. आरक्षणासाठी असेल, समाजासाठी असेल, संघर्ष योद्ध्यांनी त्यांच्यावर किती गुन्हे ती यादी जाहीर करावी. मी जाहीर करतो माझी यादी. एवढी मोठी यादी आमची, अनेक गुन्ह्यांची यादी आमच्यावर. समाजाकरता अनेक गुन्हे आम्ही अंगावर घेतलेले. समाजाला माहिती आहे ना आम्ही काय ते. एवढंच ते काही 30 मार्काला लागून नाही गेले कुठले. तर डॉक्टर साहेब देखील समाजाचे घटक आहेत. ते आमची काही बांधाला बांध नाही, आमची काही पुस्तकाची दुश्मनी नाही. तुम्ही सांगितले की आता जवळपास 1 वर्ष झालंय त्या घटनेला. 1 वर्ष का लागला? इतका मोठा काळ का लागला तुम्हाला समजलं? 1 वर्षात असं काय घडलं? काही बदल वाटलाय का तुम्हाला? हो ना, सांगतो ना. याचं कारण असं आहे की कुठली चांगली गोष्ट समाजापर्यंत जाण्यासाठी, कुठलीच चांगली गोष्ट सत्य कळण्यासाठी उशीर लागतो. ते आम्हाला उशिरा कळलेलं आहे. आणि मी बघा तेवढी डेअरिंग आमच्यात आहे. जगजाहीर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की नाही? जगजाहीर आम्ही दिलगिरी व्यक्त केली डॉक्टर साहेबाची. हात जोडले. हां, विषय ते गुन्ह्याचा नाही आहे, परंतु त्या माणसाची समाजाची प्रतिमा होती, ती कुठंतरी तिला डाग लागला होता. तो डाग धुवून काढण्याचा प्रयत्न आम्ही आज केलेला आहे. यस. आणि बरं, ही आमच्या समाजाचे आहेत म्हणून आम्ही मोठ्या मनाने आलो, त्यांची माफी मागितली. बरं, ही गोष्ट भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही केली होती असं तुमचं म्हणणं आहे. ही अशा घटना तुमच्या सोबतच झाली की अजून काही बांधव आहेत की जे भावनेच्या आहारी जाऊन काही चुकीचं पावलं उचलत असतील, त्यांनाही तुम्ही काही सांगू शकता? मी समाजाला विनंती करतो की खरंच भगवंताने प्रत्येकाला आपली आपली बुद्धी दिलेली आहे. आपली सदसद विवेक बुद्धी वापरून की समाजाच्या पदरात खरंच काही पडलं का याचा विचार केला पाहिजे. समाजाची सरळ दिशाभूल झालेली आहे. समाजाची स्पष्टपणे फसवणूक झालेली आहे. ज्याच्या पदरात पडायचं त्याच्या पदरात पडलेलं आहे. समाजाच्या पदरात काही पडलेलं नाही. शिवाय निराशेच्या
केवळ निराशा पडलेली आहे. आज आपण त्यांच्या भोवती पाहिलं, केवळ त्यांच्या भोवती आज फक्त आर्थिक लाभार्थी आहेत. त्यांची हिस्ट्री काढून पहा, ते फक्त आर्थिक लाभार्थी आहेत. मराठा क्रांती मोर्चामध्ये पण त्यांची टी व्हीत नाव आलं होतं. आता मी त्यांचं नाव घेऊन येतं परत, कशाला उगाच ते उखळ्या पाकळ्या करत बसायचं. नवीन वर्ष मला एक सांगा, आता जरांगे मी पाटील नक्कीच शिवशाहीला येणाऱ्या काळात विस्फोटक मुलाखत देणार आहे. बरं, तुम्ही जरांगे पाटील बद्दल असं बोलताय असं मी समजू शकतो. हो. तर मला एक पुढला प्रश्न विचारायचा आहे. जसं तुम्ही म्हणले की बऱ्याच जणांनी आर्थिक लाभ घेतलेला आहे, परंतु जवळच्या लोकांनी घेतला असेल, पण जरांगे पाटील हे प्रामाणिक नेतृत्व असंच बघितलं जातं. जरांगे पाटलांनी तरी आतापर्यंत कुठलाही लाभ घेतला नाही आहे, एकंदरीत आतापर्यंतची परिस्थिती आहे. तर हा तुमचा जो रोष आहे तो पाटलाबद्दल आहे का जवळच्या लोकांबद्दल आहे? समजने वाले को इशारा काफी. ओके. तर आपल्यासोबत तारक साहेब सुद्धा आहेत. तारक साहेब, तुम्ही समाजासाठी किंवा आंतरवाली सराटी या ठिकाणचेच आहेत. समाजासाठी त्यांचं काम आहे. ते फक्त डॉक्टर नसून गावातल्या सुद्धा, किंवा जो पहिला लाठी हल्ला झाला होता त्यावेळेस सुद्धा साहेब तिथं होते. तर आपण त्यांच्यासोबत बोलू. काय भावना होता? 1 वर्षापूर्वी अचानक ही घटना घडली, तुमच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला, तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला होता. काय भावना होत्या? त्यावेळेस तो खरंच दुःखद प्रसंग होता की शेवटी समाजासाठी एवढं केल्यानंतर आपल्या पदरात काय पडलं. तर ते साहजिकच त्रासदायक होतं. पण त्यानंतर असं म्हटलं मी की काळ याच्यावर उत्तर देईल आणि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही हो सकता. सत्य कळायला वेळ लागेल आणि आजकाल वाईट गोष्ट लगेच समजली जाते, पण सत्य समजायला जरा वेळ लागतो आणि ते कळेल त्यावेळेस ते धुवून जाईल. त्यावेळेस चांगल्या बातम्या थोडंसं उशिरा लोकांपर्यंत पोहोचतात असं त्यांचं म्हणणं आहे. या घटनेला आता 1 वर्ष झालेलं आहे. आज ज्या पद्धतीने या सर्व जे लोक आहेत त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे आणि त्यांनी परत जे दुग्ध अभिषेक करण्यात आलेला आहे. आता काय वाटतं तुम्हाला? नाही, साहजिकच आता आनंदाचा क्षण आहे की त्यांच्या मनातलं जो माझ्याविषयीचा गैरसमज होता तो दूर झाला आणि समाजासमोर पण जाईल की मी योग्यच होतो आणि प्रामाणिकच होतो आणि मी निस्वार्थपणे काम करत आलोय. तन मन धनाने मी समाजासाठी काम केलंय, करत आहे आणि करत राहील. बरं, तुम्ही सुद्धा आंतरवाली सराटी या ठिकाणाहूनच येता. तुमचं समाजासाठी कसं काम आहे आणि कशा पद्धतीने पुढे चालू आहे? डॉक्टर या पेशा व्यतिरिक्त तुमचं काम कसं सुरू आहे? नाही, मी डॉक्टर व्यतिरिक्त आता आम्ही गावचे पोलीस पाटील आहेत, काका आमचे सरपंच होते. तर समाजासाठी आम्ही आरोग्य सेवेसोबत समाज कार्यामध्ये पण अग्रेसर राहतो.